तर नमस्कार महाराष्ट्र. पहा, माझ्या दुकानाच्या जवळचे काही केटवडं, आमच्या भाषेत त्याला केटवडं म्हणते, हे आले पोरं, जरा अजब रीतीचे पोरं. आता एवढे उत्साही म्हणा किंवा त्याला पण काय म्हणू सचिन, क्रिएटिव्ह, एवढे क्रिएटिव्ह पोरं आमच्या इथे भरले आहेत. तर यांनी बनवले छोटे छोटे मॉडेल. आता मॉडेल कायचे, तर आपल्या गावात जे डीजे वाजते, हा डीजेचे मॉडेल यांनी असे बनवले आहे. आता ह्याच पोरांमध्ये काय झालं, छोटे छोटीचे म्हणजे कॉम्पिटिशन भरली, थोडी स्पर्धा भरवली. यांचं म्हणणं असं होतं की यांनी आता जसं छोटे छोटे डीजेचे मॉडेल बनवले, माझ्या दुकानात आले आणि म्हणले, मामाजी आमच्यामध्ये छोटीशी स्पर्धा आहे, तर आमच्यापैकी कोणी चांगलं मॉडेल बनवलं तुम्ही हे सांगा आणि आम्हाला आमच्या स्पर्धेमध्ये तुम्ही क्रमांक देऊन आम्हाला विजेते करा. तर पाहता मी आता एकेकाची टेस्ट घेतो. तर बापू सांगा, आता तुझं पहिलं नाव काय? ओम अनिल नन्नेवार. तुझं रे? तर तुम्ही दोघं जण मिळून बनवले डीजे, राज डीजे. शाबाश शाबाश. चालू करून दाखव. शाबाश. हा तुझा काय मेन समोरचा बेस अँड टॉप. ओके. आता हे जे लाईट लावले त्याला काय म्हणू आपण? शार्पी आणि पार लाईट. ओके. हे इथे का केला तू? ह्याच्यावर का ऑपरेट होता हा वायरावर? कोणता? वरचा लालवाला लाईट. आणि हे हा स्विच, हे निळेवाले का? जमलं. चालू करून बंद करून दाखव. ओके. जाऊ दे लागला होता, पहिला लागला होता. ठीक आहे. तुझी जनरेटर बॉक्स कुठं आहे? शाबाश. ओपन कर पूर्ण. अच्छा. जनरेटर रूम म्हणून तुम्ही बॅटरी वापरल्या मॉडेलसाठी. ठीक आहे. इकडे मागे का केलं रे? अच्छा. हा झाकणाचा उपयोग. आता झाकण म्हणजे काय? याला का आपण काय म्हणू आपण? लाइटिंग. म्हणजे लाइटिंग आहे का? मग याला आम्ही लाइटिंग कशी म्हणू? ह्याचे झाकणा लावला, एक नंबर काम आहे तुझं. तू टाकाऊ वस्तूपासून, सगळ्या पोरांनी मित्रांनो इथं टाकाऊ वस्तूचा उपयोग केला. काय सचिन? हो. असं खरडे खुरडे, हे जुनेवाले खरडे, सगळ्याचा टाकाऊ वस्तूचा उपयोग करून, जसे बॉटलचे झाकणं, हे गाडीचे चाकं सुद्धा पहा टाकाऊ वस्तूपासून आहे. चांगला उपयोग आहे आणि क्रिएटिव्ह पोर आहे. भविष्यामध्ये म्हणजे कसं क्रिएटिव्ह होणार आला म्हणजे कसं, आता व्हिडिओ बनवण्याच्या मागचा माझा उद्देश म्हणजे कसा, की यांना मोटिवेशन भेटते. एक काय म्हणतो आपण, क्रिएटिव्हिटी वाढते त्यांना. हा, त्यांना मोटिवेशन भेटते. ठीक आहे. बरं, आता थोडं रिअली आपण विचार केला. हा तुझा जनरेटर बॉक्स आहे, बरोबर आहे. मग तुझा डीजेचा ऑपरेटर कुठं बसल? कुठं बसन सांग? वर कसा बसन? गाडीच्या वर बसेल का? सांग, गाडीच्या वर बसेल का ऑपरेटर? ऑपरेटर कुठं बसेल? जनरेटर मध्ये? बरं. अच्छा. बर, मागून दाखव गाडी. गाडी चालते ना? हा. हे कशासाठी ठेवलं? हे हा मागचं छिद्र. अच्छा, पहिलंच होतं का? बरं, ठेवला नाही तू? ठीक आहे. दरवाजा उघडते का गाडीचा? नाही उघडत का? थोडं रिअलिस्टिक बनवले पाहिजे होतं. ठीक आहे, हरकत नाही, क्रिएटिव्हिटी आहे. चला, अजून सचिन याची काय परीक्षा? चला, दुसरं घ्या. तुम्ही दोघांनी मिळून बनवला बाबा, आहे ना? सांगा तुमचं नाव. माझं नाव वंश रुपेश ढोले, राहता पोंभुर्णा. वंश रुपेश ढोले. तुझं रे? माझे नाव अंश रुपेश ढोले, राहता पोंभुर्णा. अच्छा. कोणत्या, तू लहान आहे का? हो. कोणत्या वर्गात आहे तू? आता 6 मध्ये जाते. तू? 7. अच्छा, दोघं भाऊ. आता तुमचा मॉडेल हे काय? देवी. त्याच्या म्हणजे देवीचं विसर्जन आहे आणि देवीच्या बाजूला लागलेला डीजे. शाबास. पहिल्या देवी डेकोरेशन पाय. एक नंबर डेकोरेशन. देवी कुठे मांडली आहे? रथावर, बग्गीवर मांडली आहे ना? अच्छा. तुझे बग्गीचे चाकर आहे? अच्छा, बग्गीचे चाकर नाही आहे. डीजेच्या गाडीचे पण नाही आहे. अच्छा, दाखव, सुरू करून दाखव. पहिलं बग्गी सुरू कर. अच्छा, बग्गीच्या लाईट लागले, एक नंबर लागले. ते हाताने काय करताय तू? चमकले पाहिजे, शार्प्यासारखे. अच्छा, शार्प्यासारखे. मग ते जर ऑटोमॅटिक केलं असतं तर तू RGB लाईट लावला असता ऑटोमॅटिक, तर ऑटोमॅटिक होता. आता तुला मी असं सांगणार नाही की किट घे, कारण किट महागात येते. हे जर छोटस सर्किट भेटते, ते ऑटोमॅटिकली झिगझॅग करत राहते. पण त्याच्याऐवजी जर तू RGB वाळे वापरला असतास तर ऑटोमॅटिकली ते
बंद चालू होत राहते. एक नंबर झाला असता. तरी पण आता काही बिघडलं ना. इथे एक लाईट होता वाटतं ना, तू फोकस. हो फोकस लाईट त्यांना दिलं कारण की त्यांच्या पूर्ण लाईट बंद आहे तर एक लाईट त्यांना दिली. अच्छा, दुसऱ्याला दिला तू. हो. म्हणजे परोपकारी माणूस. शाबास. हा, तुझं सुरू करून दाखव. डीजेचं नाव काय रे? अंश वंश. शाबास. तू पण सगळ्या टाकाऊ वस्तू ह्या सगळ्या गेलेल्या. मम्मीच्या वगैरे नाही तर नाही हा हो मम्मीचे सगळे पण नाही का कामाचे नाही येत. हा, मम्मी बंबलेली नाही ना? नाही अच्छा, जवळून घे सचिन. हे हा पोर्शन घे. पूर्ण चालू सर. तुझं आता पूर्ण हे पारलाईट वगैरे आणि ते त्याला काय म्हणतो आपण शार्पा वगैरे. हा, हो. तू पण मॅन्युअलीच करताय असं? नाही लहान ठेवलं ते पण निघून गेलं. अच्छा, रिअल डीजे सारखं. आणि इथे हा महत्वाचा हा एक पॉइंट आहे पाय. हे चालू नाहीत करे. कोणता? हे सुरू होते पण पावर थोडी कमी आहे. हा, पॉवर कमी आहे. अच्छा, चालू झाले. हे रंगीला कलरचे जे डबे ते ना, वॉटर कलर त्याचे हे पाय खालीवाले रंगीलाचे कलरचे येत ना का रे? हो, त्याचे होते. बढिया बनव. इकडून बाजूनं मागून. अरे वा, आतमधला भाग. हा आतमधला भाग गाडीचा. हो तिथं इकडे मागून पण. समज. थांब रे राजा थांब. तर हे स्पीकर पेपरचे याला कलर केला असता किती मस्त दिसले असते. तेव्हा मागे गाडीचं पण नाव लिहिलं पाहिजे टाटा. दिसतंय पहा मित्रांनो, एवढ्या बारकाईमध्ये काम केलं की गाडीचं नाव पण लिहिलं टाटा. हा, पण आता हे जर थोड्या वेळेला काळा कलर जर दिला असता किंवा याला कलर केलं असतं कलरिंग केलं असतं ना. तर आता हे कलर जर केला असता अजून छान वाटलं अजून असतं. पुन्हा चांगलं. बॅक साईडनं वगैरे कलर केला असतं ना अजून छान वाटलं असतं. आता तू जनरेटर रूम दाखव. जनरेटर रूम जनरेटर नाही आहे. नाही पण जनरेटर रूम हे वे आणि इथे जो नाका लोक वाजवते ते पण ऑपरेटर आणि जनरेटर आतमध्ये बसते. पण आता तेच त्यानं जे तुझ्या आधी जे होतं त्यानं कसं आतमध्ये हा बॅटऱ्या म्हणजे आतमध्ये ठेवल्या. आता तुझ्या बॅटऱ्या म्हणजे काय तर तुझं जनरेटर. हो, तर जनरेटर जरी आतमध्ये असतं हो, अजून छान तुझं मॉडेल दिसलं असतं. हो. आता तुझी गलती एक झाली की ह्या बॅटऱ्या जर तू आतमध्ये ठेवल्या असत्या आणि वायरिंग जर बाहेरून केली असत्या तर तुझी वायरिंग पूर्ण दिसत आहे. बरोबर आहे ना? हा भाग एक्स्ट्रा. याच्यामध्ये 3 बॅटऱ्या ऑटोमॅटिकली आल्या असत्या, आरामात बसल्या असत्या. म्हणजे तुझी हे जनरेटर रूम झाली असती आणि तू ऑपरेटर रूम एवढी गजब सजवली आहे. आता याला थोडा जर कलर वगैरे दिला असता आणखी छान झालं असतं. पण ऑपरेटर रूम मस्त. आता फरक एवढाच आहे तुझ्या गाडीचे चाकं थोडे पंक्चर झाले आहेत. हा अगरबत्तीचा बॉक्स. अरे वा, गजब. बॅटऱ्या नाही घ्यायला लागल्या. नाही बॅटऱ्या घरीच होते आणि जो म्हणजे की घरी होते ते पण नाही का आम्ही याला सोलर पॅनल चार्ज करून नाही का जुन्या बॅटऱ्या सोलर पॅनलवर चार्ज केला. हो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा दोस्तांनो, यांनी इकडे दाखव सचिन. ह्या ज्या बॅटऱ्या वापरल्या आहेत, ह्या ज्या बॅटऱ्या आहेत ह्या यांनी अजिबात नवीन घेतल्या नाही आहेत. तर ह्या बॅटऱ्या यांनी सचिन काय केलं माहिती आहे, जुन्या बॅटऱ्याचा उपयोग सोलर पॅनल. पहा, ह्या सोलर पॅनल दाखव इकडे दाखव. पहा, हा असला सोलर पॅनल वापरून दाखव फटाफट दाखव. हा, हे अशी वायर काढून त्या वायरवर असं चार्ज केला आहे. तर हे अगदी इको फ्रेंडली काम आहे. म्हणजे नवीन बॅटरी घ्यायची गरज नाही आणि कोणताही इलेक्ट्रिसिटीची गरज नाही. जे आहे ते नैसर्गिकरित्या. चला, सुंदर राहा, असेच क्रिएटिव्ह राहा. चला दुसरं घ्या. तर आता हा मित्रांनो हा आहे तिसरा मॉडेल. तुझं नाव सांग बापू. अर्पित भुजंगराव ढोले. तुझं बापू? लकी राजू गुरनुले. तुम्ही पण दोघ जण मिळून बनवले पार्टनरशिप मध्ये. आता सांग तुझ्या डीजेच्या फॅसिलिटी चालू करून दाखव. पूर्ण डीजे दाखव सचिन. ओके, चालू कर. अच्छा, आता हे तुझे पारलाईट, ह्या शार्पी. पहा मित्रांनो, यांनी शार्पी आता याने कसं करताय, हा पोरानं मॅन्युअली हँडल करताय. तिकडे पहा, मॅन्युअली हँडल करताय. बरोबर आहे. आता मग असे तुझ्या त्या मित्राला सांगितलं तुम्ही जर मॅन्युअली हँडल करण्यापेक्षा एक छोटीशी किट भेटते. किट जे ऑटोमॅटिकली याला बंद चालू करत राहते. आता ते तुझ्या खिशाला परवडण्यासारखं नाही आहे. पण थोडा जर नॉलेज घेतला असतं तुला किट 10-15 रुपयात भेटते. समजा नाही भेटली असते तर याच्या जागी तू आहे ना याचा मॉडेल म्हणून RGB लाईट जर वापर केला असतास अजून छान दिसलं असतं. जवळून पण छान दिसतं. तर यानं पाहिजे साऊंड वापरला. साऊंड चालते का रे? म्हणजे तुमच्या तिघांचे तिन्ही जे आहेत तुमचे तीनही डीजे कोणाचे साऊंड चालत नाही. ओके, हरकत नाही. वाजले असते ना आणखी मस्त. यानं पण सगळे निरुपयोगी असते. पुढचं वापरला रे हे अच्छा, म्हणजे सगळे टाकाऊ होते. हे साबणीचे डब्बे, अगरबत्तीचे बॉक्स,
सगळे टाकाऊ आणि पेपर. याला थोडं कलर जर केला असता ना बापू, हा हे जे अँगल दिसतंय ना अँगल, हा या जर कलर केला असता ना अजून छान दिसलं असतं. हे तुझी शार्पी सुरू ठेव. हा जाऊ दे. तुझं जनरेटर बॉक्स, जनरेटर इकडे हे राहायचे. जनरेटर हे आणि इकडे केला आहे. इकडे दाखव सचिन. जनरेटर इकडे. हा याने पहा तुमच्या मित्रांनो तर तुम्हाला सांगतो पहा, सगळेजण इकडे या, एक एकटेच या, एक एकटेच या, म्हणजे प्रत्येक मॉडेलचा एक व्यक्ती या. पहा तुमचं जनरेटर रूम इथे होतं बापू, तुझं जनरेटर रूम इथे होतं, हो तुझं जनरेटर रूम वर होतं. हो याचं पहा किती मस्त आयडिया आहे ना, जनरेटर रूम मागे ठेवली. म्हणजे तुझ्या जे गाडीचं होतं ना, तुझ्या जे डीजेची गाडी होती ती मागं एक एक्स्ट्रा पोर्शन होतं ना, त्याचा तू वापर नाही केला. पण या पोरानं काय केलं, यानं मागचा उपयोग मस्त केला. इथे येणार जनरेटर आपलं ठेवलं, इथे राहिलं जे ऑपरेटर, ऑपरेटर. बरोबर. हो पण तुझा एक फॉल्ट आहे, याला तू पॅक करायला पाहिजे होता. याला जर पॅक केला असता तर तुझ्या ऑपरेटरला कोणी त्रास दिला नसता, हा ऑपरेटरला ऊन लागलं नसतं, हा आतमध्ये एसी कूलर लावून आरामात ऑपरेटर तुझा बसला असता. पण याचं मॉडेल थोडं रिअल वाटतं. चाका दाखव तुझ्या गाडीचे, चाका ना चाका ना तुझ्या गाडीचे चाक पंक्चर झाले. नाही आता होते तुटून गेले. चला ठीक आहे. सचिन तुला कोणतं बरं वाटतं तिघांपैकी? एकाची लाइटिंग मस्त आहे, एकाचा याचा मॉडेल मस्त आहे. करू हो. तर पहा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलं मी, हो समजल्या ना. हो भले तुमचं रिअल नसेल पण तुम्ही रिअल बनवण्याचा प्रयत्न केले, अजून चांगलं होऊ शकते. ठीक आहे, अशीच क्रिएटिव्हिटी ठेवा. आज ना उद्या तुमच्या कामात पडणारच. ठीक आहे. तुम्ही कोणत्या कोणत्या वर्गात आहात? 6वी, 5वी, 4थी ते 8वी. तू 8व्या वर्गात आहे का? तू मोठा आहे मग यांच्यापेक्षा. तू 7वी. अच्छा. तुम्ही सरांनी सांगितलं होतं का बनवायला? हं? आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या होतात ना, हा. बोर होत होतं तर आम्ही अच्छा, खाली दिमाग सैतान का घर म्हणण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. हे बरं आहे मित्रांनो की उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, खाली दिमाग सैतान का घर रिकाम्या वेळात बसून काय करायचं म्हणून या मस्त या पोरांनी हा कार्यक्रम सुरू केला. आणि अशी क्रिएटिव्ह बुद्धी पाहिजे. काय सचिन, तुम्हाला एक टिप्स देतो. काल पण तुम्हाला सांगितलं होतं बरोबर आहे. एक स्विच वापरा. हे सगळ्या गोष्टीसाठी, जसं तुम्ही आता हाताने करून राहिले सगळ्या गोष्टी इथं हाताने करताय व करताय, त्याच्यामुळे तुम्हाला लागताय वेळ. सगळ्या गोष्टी तुमच्या जे कनेक्शन आहे, वायराचं कनेक्शन आहे, सगळ्या वायरांचं कनेक्शन अगदी नीट नेटकेपणा नसलं पाहिजे. कोणत्या कचरा दिसला नाही पाहिजे. जसं तुझा हा मॉडेल पाय पूर्ण कचरा दिसत आहे, हा मॉडेल पाय कचरा दिसत आहे. काहीही कचरा दिसला नाही पाहिजे. सजावट म्हणून एकदम फुलं फालं हे लावला ठीक आहे. तुझं फुलं जास्त देवी कमी दिसत आहे. दर्शन दुर्गा मंडळची देवी कमी दिसत आहे, फुलं जास्त दिसत आहे. हरकत नाही, फुलं लावला, चूक होते. त्याच्यानंतर ध्यानात ठेवायचं जे आहे आकर्षण ते दिसलं पाहिजे. कचरा कमी. आणि एक बटन ठेवा, बटन मारलं की काम झालंच पाहिजे. ओके. आता तुम्हाला सॉल्डरिंग मशीन हाताळण्याचं सजेशन तुम्हाला देणार नाही. सॉल्डरिंग मशीनने तुम्ही हात लावू नका. ओके. जर सॉल्डरिंगची गरज भासली तर मोठ्यांची मदत घ्या. ठीक आहे. जर सॉल्डरिंग करत झालं ना तर मोठ्यांची मदत घ्या, त्यांच्याकडून सॉल्डरिंग करून घ्या. आणि छोटे काही महाग नाही, 2-2 रुपयाचे 5-5 रुपयाचे स्विच आहे, किंवा मग जुन्या एखाद्या तुमच्या रिमोट मधून म्हणा किंवा कोणत्या खेळण्यामधून स्विच निघते माहिती आहे ना. तू मागे स्विच लावला होता त्या दिवशी, अशी स्विच पुश बटन लावला तू, अशा बटन भेटते, ते बटन लावा. जुन्यामध्ये तुमच्या खेळण्यामधून काढा. ठीक आहे. याच्यामध्ये चांगलं करा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता सांगा चॅनलला काय करायचं? सबस्क्राईब, अजून लाईक, अजून कमेंट, शेअर. चॅनलचं नाव काय आहे? छान गाव. ओके, धन्यवाद.